योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय 21 पासून काही वचन मी आपणासाठी वाचतो आणि आजचा हा संदेश आपण या वचनातून नवा बोध घेणार आहोत. यानंतर तो पुन्हा त्यास म्हणाला, मी निघून जातो, तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापात मराल. जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येत नाही. यावरून यहुदी म्हणाले, जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येत नाही असे हा म्हणतो, यावरून हा स्वतःला जीवे मारून तर घेणार नाही. त्यांनी त्यास म्हटले, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. यामुळे मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. यावरून त्याने त्याला म्हटले, तू कोण आहेस? येशूने त्यास म्हटले, जे पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो तेच. तुम्हाविषयी मला पुष्कळ बोलावायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याचपासून ऐकल्या त्या मी जगात सांगतो. तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्या समजले नाही. यास्त येशूने त्यास म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मी तो आहे आणि मी आपणहून काही करीत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. तो या गोष्टी बोलत असता पुष्कळशा लोकांनी त्याचवर विश्वास ठेविला. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत हा संदेश आहे आजचा, याचा अनुभव तुम्हाला आज येईल. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त शिष्य, लोक समुदाय, काही यहुदी पुढारी, शास्त्री, परुषी पण जमलेले आहेत. आणि या ठिकाणी एक हा शास्त्र भाग आहे ज्यावर मी मनन करत होतो. याला टायटल असं आहे, ओढवणाऱ्या संकटाविषयी इशारे. आज आम्ही जगामध्ये बघत आहे कितीतरी संकट ओढवत आहेत. रोज पेपरला अपघातांची संख्या वाढत आहे. मला खूप दुःख होतं. एक एक अख्खं कुटुंब रस्त्याच्या अपघातामध्ये मरत आहेत. खून, चोऱ्या माऱ्या खूप वाढलेले आहेत. लोक मरत आहेत. दिल्लीमध्ये परवा 21 लोक एका हॉटेलमध्ये होरपळून मेलीत. त्याचं कारण मी गेले 2 दिवस शोधत होतो. का त्यांनी उड्या मारल्या नाहीत? काही लोकांनीच मारल्या. का त्यांचे अचानक एवढे मृत्यू झाले? अगोदर आग लागलेली किंवा अगोदर आवाज स्फोटाचा आला नाही का? आज माझ्या निदर्शनास असं आलं की ज्या वेळेला एक इलेक्ट्रिक शेगडी त्या किचन मध्ये अंडरग्राऊंडला होती, तिचा स्फोट झाला आणि त्या मनुष्याने काय केलं, त्याच्या कानावर एकच गोष्ट ठाऊक होती की जेव्हा आग लागते तेव्हा लाईट बंद करायची. फक्त एकाच नियमाचं त्यानं पालन केलं आणि पटदिशीने जाऊन त्यानं काय केलं, लाईट बंद केली. मोठा स्फोट झाला, सगळं झालं, आग लागली. परंतु प्रॉब्लेम काय झाला, ज्या वेळेला लाईट बंद झाली तेव्हा जी ऑटोमॅटिक गेट्स होते इलेक्ट्रिकवर चालणारी, हॉटेलमधली सगळी गेट बंद झालीत आणि त्यामुळं लोकांना बाहेर पडता आलं नाही. हे जेव्हा मी वाचलं, अरे रे रे म्हटलं, एक माणसाची चूक, एक नियम फक्त पाळायला गेला. त्याने ऐकलं होतं की आग लागले की इलेक्ट्रिसिटी बंद करायची. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा परिणाम काय झाला, आतली सगळी ऑटोमॅटिक गेट बंद झालेत आणि लोकांना बाहेर पडता आलं नाही. आणि होरपळून परदेशी नागरिक जे इंडियामध्ये आले होते उपचार करून जीवन वाचवायला, ते देखील त्याला सामोरे गेले. भारताची प्रियानो मानहानी होती अशा वेळेला. आज देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, एकाच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण जात आहेत. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे, एकानं 2000 वर्षापूर्वी प्राण दिला, त्यामुळे आज जीवन जीवन आणि जीवन आम्हासाठी उपलब्ध झालेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. त्यांना मला सत्य सांगितलं, त्यानं पापांची क्षमेची घोषणा केली, त्यानं प्रीती केली, त्यानं नियम निर्णय सांगितले, आज्ञा विधी दिले
आणि म्हणूनच तुम्ही आणि मी या पवित्र स्थानी पाप क्षमा पावलोय, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतलाय, तारण पावलंय, नवा जन्म आमचा झालेला आहे. आज आम्ही शुद्धीवर आलेलो आहे, आज आम्ही रोगमुक्त आहे, आज आम्ही आनंदी आहे, आज आम्ही मरणातून वाचलेलो आहे. ही आमच्यासाठी अद्भुत गोष्ट नाही का? त्यानं स्वर्गातून खाली उडी मारली, प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला या अग्नीतून, पापाच्या अग्नीतून, व्यभिचाराच्या अग्नीतून, व्यसनाच्या अग्नीतून, शैतानाच्या अग्नीतून, अनेक प्रकारचं जे जे तुम्ही अनुभवलंय, जे जे तुम्ही भोगलंय, त्याच्यातून त्या येशू ख्रिस्ताच्या कृपेनं तुम्ही मी अनेक प्रकारच्या आजाराच्या, पापाच्या, व्यसनाच्या अग्नीतून येशू ख्रिस्तानं आम्हाला वाचवलंय. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना अग्नी टाकलं होतं. त्यांना टाकणारे लोक होरपळून मेले. परंतु जेव्हा त्यांना टाकलं, शद्रक, मेशक, अबेदनगोला, राजा हा 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 करून बाहेर हसत होता, इतर लोक हसत होते. परंतु क्षणात टाकणारे होरपळून मेल्यानंतर सगळे अवाक झाले. आता त्यांना वाटलं टाकणारे होरपळून मेले, आतल्यांची अवस्था काय झाली असेल. थोड्या क्षणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी प्रार्थना केल्या होत्या, यांनी परमेश्वराला समर्पण केलं होतं. त्यांचा विश्वास होता की आमच्या हातून काही आम्ही चुका केलेल्या नाहीत, कुणाचा अपराध केलेला नाही, आम्ही राजाला दुखावलेलं नाही, प्रजेला अन्याय केलेला नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास होता की तो परमेश्वर अग्नीच्या भट्टीतून आम्हाला काढावाय समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बंधूंनो, आज माझ्या बहिणीनो, कितीही मोठं कर्ज असू दे, किती लोक तुम्हा विरुद्ध गराडा घालू देत, किती लोक तुम्हाला एकटं मारायला टपू देत, किंवा एखादा आर्थिक समस्या असेल, किंवा अनेक अडचणी असेल, आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. अग्नीच्या भट्टीतून ज्यानं शद्रक, मेशक, अबेदनगोला बाहेर काढलं, तो परमेश्वर तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. राजा ओरडला थोड्याच वेळानं, अरे इकडे या, इकडे या. अग्नी तुम्ही किती जणांना टाकलं? तिघांना. आणि चौथा कोण आहे? त्याचं मुख तर देवदूतांसारखं दिसत होतं. राजा खडबडून जागा झाला आणि तो भट्टी जवळ जाऊन म्हणतो, शद्रक, मेशक आणि अबेदनगो, देवाच्या सेवकानो, तुम्ही जिवंत आहात काय? आतून आवाज आला, महाराज चिराई असा. प्रेज द लॉर्ड. आम्ही आपला अपराध काही केला नाही, आम्ही कुणावर अन्याय केला नाही. प्रियानो, भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त केली होती. जेव्हा तुमचं आणि माझं शैतान परीक्षा घेतो, काही लोक विनाकारण परीक्षा घेतात ना, तेव्हा आमच्यावर असं संकट येतं, आम्हाला वाटतं आता याच्यातून मी वाचणार नाही, आमच्यावरती आता मी आज जगणार नाही. पण काळजी करू नका, बायबल सांगतं, ज्या अर्थी येशू ख्रिस्ताने स्वतः परीक्षेचं दुःख भोगलं, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते आजारामुळं, आर्थिक समस्यामुळं, काही लोकांचे खोटे आरोप, त्रास, तर त्यांना सोडवावयास तो येशू तुम्हाला सोडवायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु परीक्षेतून जात असताना तुम्ही देवाला दोष देऊ नका, परीक्षेतून जात असताना स्वतःला अपराधी समजू नका, परीक्षेतून जात असताना घरातल्या लोकांना त्रास देऊ नका, पायत साहेबांच्या विरुद्ध बोलू नका, कुणालाही दोष देऊ नका. शांत राहा, सोडवणारा तुमच्या जवळ येतो. प्रेज द लॉर्ड. हा विश्वासाचा भाग आहे. परंतु झोपलेल्या कुत्र्याला आम्ही त्याची जर शेपूट मुद्दाम तुडवली, कान पिळला, तर कुत्रा चावल्याशिवाय राहणार नाही आणि मग इंजेक्शन घ्यावेच लागतात. हॅलो, मुद्दामून विनाकारण पापाशी खेळू नका. स्वतःची पत्नी असताना उगाच दुसऱ्याच्या बायकोकडे बघत बसणं, एखाद्या ठिकाणी जाणं वारंवार, पाप आहे. मांजराला वाटतं मला कोण बघत नाही, पण एक दिवस दूध खाता खाता, शाई पिता पिता खाली त्याची जीभ जाते आणि डोकं अडकून बसतं. म्हणून सलमन राजा, ज्यानं पुष्कळ चुका केल्या, बायका केल्या, ज्ञान सगळं होतं त्याच्याजवळ, सगळं होतं, सोनं तितकंच, बायका तितक्याच, ज्ञान तितकंच, परंतु सरते शेवटी बिचारा शरण आला आणि म्हणतो, तिच्याकडची वाट सोडून दे.
तिच्याकडची वाट म्हणजे मरणाकडची वाट. तिने बहुतांना घायाळ केली आहे. ती म्हणते घरधनी घरी नाहीये, चल आपण रम्मान हो. आज या जगामध्ये अनेक पुरुषांनो अनेक प्रकारचं पाप तुम्हाला खुणावत आहे. तरुणांनो अनेक प्रकारचे चुकीचे मित्र खुणावत आहेत. मी पण तरुण होतो, मी पण दलदलीत ऋतू नाशामध्ये जाण्याची वेळ आली होती. परंतु दावीद राजा म्हणतो त्याने मला हात दिला आणि मला दलदलीतून बाहेर काढलं. मी पण ते सांगतो, येशू ख्रिस्ताने मला आणि तरुण्यात हात दिला आणि त्याने मला मरणाच्या दलदलीतून, व्यसनाच्या दलदलीतून, पापाच्या दलदलीतून बाहेर काढलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला प्रेमाने आणि रागाने सांगत आहे, सैतान धूर्त आहे. पेत्र म्हणतो तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कोणाला गिळावे, कुठल्या वयात गिळावं त्याला माहित आहे हो. तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, कोणाला गिळावे शोधित फिरतो. म्हणून आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे, तिच्याकडची वाट सोडून द्या. पुरुषांनो स्त्रियांनो आपापल्या पत्नीबरोबर, पतीबरोबर विश्वासू राहा. एखाद्या चुकीच्या घराची, एखाद्या चुकीच्या टपरीकडली, एखाद्या चुकीच्या मित्रांकडली वाट सोडून द्या. बायबल सांगतं स्त्रीच्या नादानं मनुष्य भाकरीच्या तुकड्याला पण मोताद होतो. घरची म्हणते मग जा की तिच्याकडं, लय चाटावला होतास, लाडावला होतास. बायबल सांगते ना चोरून खाल्लेली भाकर गोड लागते, चोरून पिलेलं पाणी गोड लागतं. तरुणांनो, विवाहित पुरुषांनो, कुठेतरी कुणाच्या तरी अंगात पाणी मुरतंय आणि माझ्या कानावर जेव्हा काही गोष्टी येतात तेव्हा माझा आत्मा तडफडतो आणि मग मी देवाला म्हणतो परमेश्वरा, या मंडळीतील किंवा संदेश ऐकणाऱ्या कुठल्याही विवाहित पुरुषाचं, स्त्रीचं आणि तरुणाचं व्यभिचारामध्ये नाश होऊ देऊ नको. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताला या जगात काय यावं लागलं? तो म्हणतो पहा मी पाप्यांना तारावयास, हरवलेले ना शोधावयास जगात आलेलं आहे. मला एका बहिणीनं परवा फोन केला, पालक साहेब तुमचा संदेश मी नेहमी ऐकतो, खूप आवडतो, पण तुम्हाला भेटायची माझी इच्छा असून पण मी थरथर कापते. तुम्ही टीव्हीवरती एवढं चांगलं संदेश कडक देता, तुम्हाला समोर भेटल्यावर तर मला काय होईल? म्हणजे काही होणार नाही. पाऊल म्हणतो माझी पत्र कडक असतात पण जवळ असल्यानंतर आम्ही प्रेम करतो. प्राइज द लॉर्ड. जेवढा मी कडक आहे तेवढा प्रेम आहे का नाही? मी तुमच्यासाठी कडक कशासाठी आहे? तर तुम्ही निरोगी, निर्दोष, निर्व्यसनी राहावं म्हणून. पाऊल म्हणतो आमची पत्र कडक आहेत. आज मी म्हणतो आमचा संदेश कडक आहे, पण मी कडक नाहीये. प्राइज द लॉर्ड. मी तुमचा बंधू आहे, मला ख्रिस्ताचं हृदय आहे, मला तुमच्याबद्दल कळवळ आहे, मला तुमच्याबद्दल प्रेम आहे, स्नेह आहे. तुम्हाला आणि मला येशूने एकमेकाचे बंधू बहिणी म्हणून जोडलेलं आहे. मी तुमचा वैरी नाही आहे, मी तुमचा शत्रू नाही आहे. तुमचा शत्रू सैतान आहे, तुमचा शत्रू तुम्ही आहात. तुमचा आळस, तुमचा अज्ञान, तुमचा घमंड, तुमचा गर्व, तुमच्यातला बेजबाबदारपणा तुमचा आळस आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तुम्ही आशीर्वादित नाही, तुम्ही प्रभूमध्ये पुढे जात नाही. दिवस फार थोडे राहिलेले आहेत. जो येईल तो लवकर येईल, तो उशीर करणार नाही. दिल्लीमध्ये 21 लोक जळून खाक झाले. कोल्हापूरला जाताना रस्त्यानं सरळ जाणारी कार अचानक पलीकडे गतपाली, एका कुटुंबातील लोक गेले. मी हा सांगत आहे जगामध्ये ओढवणारे संकट, अपघातामुळं, अग्नीमुळं, अनेक प्रकारचं चुकीची गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. हॅलो, आता तरी तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. काय होईल सांगता येत नाही बरं का. सावध राहा, प्रार्थना करा. बेरोजगार तरुण, दुखावलेले तरुण, निराश लोक, सरकार विरुद्ध, जाती धर्माविरुद्ध प्रियानो एकवटायला लागलेले आहेत. बायबल सांगतं आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही आहे, आमचं युद्ध कुठल्या राजकीय नेत्याबरोबर नाही, आमचं युद्ध कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नाही आणि करायचंच नाही. येशूने म्हटलेलं आहे
तुम्ही सर्वांबरोबर काय राहा, शांतीनं. तुम्ही येशू काय म्हणतो, तुम्ही सर्वांबरोबर साजेल तेवढं शांतीनं राहण्याचा प्रयत्न करा. कराच. नो फाईट, यू बी राईट. एक आयुष्यात चांगले ठरवा. आजपासून मरेपर्यंत फाईट कुणाबरोबर करणारच नाही. बायकोबरोबर फाईट करणार नाही, नवऱ्याबरोबर फाईट करणार नाही, पोराबरोबर फाईट करणार नाही, शेजाऱ्याबरोबर फाईट करणार नाही, नातेवाईकावर फाईट करायची नाही. कुणावर फाईटच करायला बास झाला आता. फाईट 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 फाईट. बघा तुमच्याबरोबर कोणच फाईट करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमचा नवरा एवढा शांत का झाला, आमची बायको एवढी शांत कशी काय झाले, पोरं अरे उलट बोलणारी लई खूपच शांत झालेत, पक्ष्यांपेक्षा लवकर घरात यायला लागल्यात. हॅलो, किती आनंद होईल बाबाला. काय पाहिजे बाळा, तुला काय पाहिजे हे घे, आपोआप ते देतील. पण दिलेल्या पैशाचा गैरवापर करू नका. इकडे लक्ष द्या. नो फाईट. बास करा. हा हात कुणावरच उचलू नका, ही जीभ कुणावरच उचलू नका. कारण प्रभू येशू म्हणतो, मी तुझ्या बाजूने लढेल. युद्ध तुझं नाहीये, माझं आहे. माझ्या प्रियजनांनो, माझ्याबरोबर फाईट करणारे पुष्कळ होते, पुष्कळ होते. काय लिहा सिस्टर? माझ्याबरोबर फाईट करणारे पुष्कळ होते. सगळ्यांनी आता मी त्यांना साईड दिली, नो फाईट. तो तिकडून आला की मी इकडून जातो. प्रेज द लॉर्ड. बघायचं नाही. काही लोक असं करतात, बघतोय नुसतं माड बघतोय का ते बघत होतो. मान मोडल्या, तू बघू नकोस ना त्याच्याकडं. तो जर तिरका बघत बघत गेला आणि मग 4 घेऊन आलो, तुझी पळताभोई थोडी होईल आणि मग तू त्याला मारणार, तो तुला मारणार. प्रकरण कुठे जाणार? पोलिसाकडं. तिथं काय करणार त्यांनी? दांडक्यानं मारणार, आत घालणार, आई बाबाला बोलणार आणि ते आई बाबा पोलिसांपुढं. हे तुम्हाला वाटतं बरं? तुमच्या आई वडिलांनी पोलिसांपुढं, प्रशासनापुढं गुडघे टेकावे, हात टेकावे तुमच्या चुकामुळे? बायबल देवाचं वचन सांगतो, तुझा वैरी रस्त्यात आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर काही कर, समेट कर, समेट कर. बाबा चुकलो मी, जरा गाडी चुकून माझा ब्रेक लागला, धडकली, चुकून माझा हात लागला, क्षमा मागा. तुम्ही मागा, तुमचं चुकलं नसेल तर. लक्षात ठेवा, भांडणं करायला पैसे लागतात. भांडणं करायला काय लागतात? पैसे लागतात. आता हाताने भांडणं व्हायचे दिवस गेलेत. छोट्याशा भांडणासाठी तिथं गेलं ना, पैशाशिवाय कामं होत नाहीत. शिक्षा कुणाला होत नाहीये, निर्दोष सुटले जातात. पैसे आहेत का तुमच्याकडं? आई बाप कष्ट करत आहेत, मुलांना भांडणं करू नका. आज देवाचा सेवक तुम्हाला मी हे का सांगत आहे? येशू ख्रिस्ताने संदेश दिलेला आहे, ओढवणाऱ्या संकटाविषयी इशारे. आज मी तुम्हाला देवाचा सेवक, तुमचा बंधू या नात्याने इशारा देत आहे. जगामध्ये सैतान अनेक प्रकारचा संकट आपल्या जीवनात देत आहे. आजारपण, अपघात, वादविवाद, एकमेकांमध्ये चढेलपणा, पाप, अनेक गोष्टी. त्यामुळे कुटुंबामध्ये वादविवाद आहेत, समाजामध्ये, शेजापाजारी, मंडळामध्ये, अनेक मंडळामध्ये पण आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताला या गोष्टी आवडत नाहीत आणि म्हणून तो काय म्हणतो? मी निघून जातो, तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापात मराल. येशू काय म्हणतो? मी निघून जातो, बस झालं, किती मी तुमचं सहन करू. आंधळे आले, डोळा दिला, बघू लागलेत. कुष्ठरोगी पालता पडला, स्पर्श केला, पाप्यांना क्षमा केली, सगळं केलं. पण करून पण जर हे लोक चुका पुन्हा पुन्हा करत होते, म्हणून येशू म्हणतो आता मी निघून जातो, तुम्ही आपल्या पापात मराल. आणि मग जेथे मी जातो ना, तेथे तुम्हाला येता येत नाही. का? आम्ही पाप घेऊन, आम्ही पापी स्वभाव घेऊन आम्ही स्वर्गात जाऊ शकतो का? नाही. काळजी बरं काही ग. जोपर्यंत संधी आहे, जोपर्यंत हा कृपेचा काळ आहे,
मी परवा लोखंडे परिवारातल्या तरुण लेकरांना 2 तास मी माझ्या पत्नीने शिक्षण दिलं. लेकरांनी ऐकलं, श्रवण केलं, गुडघ्यावर आलेत. आई वडिलांना विचारलं, तुमची इच्छा आहे काय? होय पालक साहेब, आमच्या मुलांसाठी प्रार्थना करा, त्यांना बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे. आई वडिलांनी होकार दिला. धर्म नाही, त्यांनी ईश्वरात तारणारा मग स्वीकारलं. तरुण लेकर 5 जण गुडघ्यावर आलेत, पश्चाताप केला, प्रार्थना माझ्या मागून गेली. मग मी ट्रस्टीना विचारलं, ते म्हटले पालक साहेब त्यांनी जर पश्चाताप केला असेल तर काही अडचण नाही. आणि आम्ही 5 मुलांना, तरुण मुलांना पश्चातापाचा पाण्याचा बुडून बाप्तिस्मा दिला. त्यांच्याकडून करारपत्र लिहून घेतलं. आम्ही स्वइच्छेने येशू ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे आम्हाला त्याची शिकवण आवडलेली आहे, स्वीकारलेली आहे आणि आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा तारणासाठी घेत आहोत. प्रियजनांनो, आम्ही पुष्कळ वर्षानुवर्षे चर्चमध्ये येतो आणि जर पश्चाताप करून बाप्तिस्मा घेत नाही तर देवाची शिकवण आणि देवाची आज्ञा आमच्या जीवनात कशी पूर्ण होईल? तर बायबल सांगतो, जो विश्वास धरितो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा घेणं म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर देवाबरोबर, ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन जगण्याचा करार करणं आहे. हॅलो. पेत्रानं भाषण दिल्यानंतर त्यांना चुरचूर लागली. पेत्राला लोक म्हणाले, आता आम्ही काय करावं? पेत्र म्हणाला, तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा. कुणी कुठल्या प्रकारचं पाप केलं असेल, कुणी कुठल्या प्रकारचं देवाला दुखावलं असेल, एकमेकाला दुखावलं असेल, पश्चाताप करा. सॉरी इज नॉट पश्चाताप. आपण म्हणतो सॉरी, प्लीज मला क्षमा कर. स्वारी हा शब्दच नाही आहे खरा. स्वारी याच्यात काहीच नाही. ओठाला ओठ पण चिटकत नाही. सॉरी म्हणा, सॉरी. ओठाला ओठ पण चिटकत नाही. स्वारी मध्ये काही नाहीये. देवाला स्वारी म्हणून भागणार नाही आणि ही सवारी स्वर्गात जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. बापाला पण तसंच आहे. आई मुलांनो, आई वडिलांना स्वारी म्हणून तुमची क्षमा होणार नाही. पत्नीनं नवऱ्याला स्वारी म्हणून आणि नवऱ्यानं बायकोला स्वारी म्हणून नाही. पश्चाताप झाला पाहिजे. देवाकडं आणि आई वडिलांकडं आणि सेवकाकडं, मंडळीत स्वारी नाही, पश्चातापाची भावना प्रकट करा. परमेश्वरा, काल मी चुकून गुटखा खाल्ला. चुकून नाही, खाल्लाच. चगळून खाल्ला, चावून खाल्ला. काल प्रभू मी पिलं नाही पण तिथे गेलो होतो. सॉरी, नाही काम चालणार. प्रभू मी काल माझ्या तोंडातून सासूला अशी गेली, कशी गेली मला माहित नाही. गेली ती, तिच्याकडे गेली नाही, तिथं गेली ती. लिहून ठेवली तिथं तिनं शिवी तुमची. सासूनं सुनेला दिलेली, सुनेनं सासूला दिलेली, नवऱ्यानं बायकोला दिलेली आणि बायकोनं अस्सल दिलेली. माहेर कडली ती तिच्याकडे जात नाही, ती तिकडे जाते. फक्त तुम्हाला काय वाटतं? विनती प्रार्थना ऊपर जाती है आणि उत्तर लेकर नीचे आती है. इकडं कुठे जाते? शापूरला. विनती प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे काय करणार बिचारा, करता है प्यार. हालेलू हालेलूया. गुरुवारची प्रार्थना, शनिवारची प्रॅक्टिस, रविवारची सुंदर गीत गातो. विनती प्रार्थना ऊपर जाती है और घर में जो गालियां तबसते है, काय म्हणतात ते? तबसते असं काय तर. अरे तुमच्या शिव्या कुठे जातात? सगळीकडे जातात. शिंकल्याला बघा कसं जातं. अच्छी. थोड्या वेळानं आम्हाला छोट्या छोट्या चांदण्या दिसतात. ते शिंकलेल्यामध्ये चांदणे असतात बरं का, ऐक नाही. काल तर एक मनुष्य असा म्हणाला, आम्ही जेव्हा जेवणाच्या टेबलला वाट पाहतो त्याला पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला असतो. राईट. पाण्याचा ग्लास भरून ठेवल्यानंतर जेवता जेवताना जर 2 मित्र किंवा आपण बसलो असेल आणि आम्ही तिसऱ्याविषयी जर बोलत असेल ना, आम्ही बोललेले सगळे शब्द त्या ग्लासभर पाण्यात जातात. एका शास्त्रज्ञानं, एका मनुष्यानं शोध लावलाय. तुमच्या दोन्ही कुटुंबाचं तिसऱ्याविषयीचं बोलणं, काय पास्टर
काय ती बहीण काय आहे ते सगळं त्या पाण्याच्या ग्लासमध्ये जातं आणि नंतर आम्ही जेव्हा पाणी पितो ना तेव्हा ते सगळं आमच्यात जातं. त्या माणसाचं वैयक्तिक म्हणणं आहे. मग तुम्ही म्हणला पास्टर ग्लास उलटा करून ठेवायचा. प्रियजनांनो, बस करा कुठंतरी बस करा. येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलं आता बस झालं, मी जातो आणि तुम्ही आपल्या पापात मराल. असं का प्रभू म्हणाला? यावर यहुदी म्हणाले जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येत नाही असे हा म्हणतो. यावरून हा स्वतःला जीवे मारून तर घेणार नाही ना? काय यांची अक्कल बघा. येशू ख्रिस्त स्वतःला मारून घेणार नाही ना? विचार बघा. येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं मी पाप्यांना तारावयास आणि हरवलेल्यांना शोधावयास आलेलो आहे. अजून कितीतरी दूर आहे ते. हॅलो, हा स्वतःला मारून घेणार आहे काय म्हणतात? त्याने त्यास म्हटले तुम्ही खालचे आहात. कुठले आहात? खालचे, पृथ्वीचे, खालचे, पृथ्वीवरचे. मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. प्रिय विश्वासार्ह बहीण भावांनो, काळजीपूर्वक संदेश ऐका. जेव्हा मी येशू ख्रिस्ताविषयी, येशू ख्रिस्ताला जेव्हा ओळखलेलंच नाही की तो वरून आलेला आहे, तो आम्हासाठी आलेला आहे, जे आम्ही खाली आहोत ते अजून खाली नरकात जाऊ नये म्हणून तो आलेला आहे, हे आम्ही ओळखलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे आम्ही पृथ्वीवर असताना या पृथ्वीवर सैतानानं जो गाळ करून ठेवलेला आहे, जो चिखल करून ठेवलेला आहे, त्यात आम्ही लोळू नये किंवा त्यात आम्ही पडू नये चिखलामध्ये, म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला या पृथ्वीवर देखील पापाचं चिखल, आजाराचे चिखल, अनेक प्रकारचे सैतानानं जे काही पाश मांडून ठेवलेले आहेत त्या पृथ्वीवर आहेत प्रियानो. आणि त्यात आम्ही या पृथ्वीवरती नाश पाहू नये आणि पृथ्वीवरच्या नाश पाहून आम्ही परत खाली खाली म्हणजे खाली जो नरक आहे, जिथला अग्नी विजत नाही, जिथला किडा मरत नाही, अशा ठिकाणी मी जाऊ नये. म्हणून येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, काळजीपूर्वक ऐका, तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे. कारण फक्त पृथ्वीवरच मनुष्य वस्ती आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही कसं म्हणता मी स्वतःला अपाय करून घेईन, मी मरेन. अरे बाबांनो, मी मरण्यासाठी आलो नाही, मी तुम्हाला वाचवण्यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. पण योग्य वेळी मी तुमच्यासाठी अर्पण देणार आहे माझ्या जीवनात. तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. आता प्रभू येशूची याच्यामध्ये योजना काय आहे? काळजीपूर्वक ऐका. येशू त्याला काय म्हणतो? 24 वचन. यामुळे, हा वाचा, यामुळे मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल. कधी मराल? कारण प्रियजनानो, येशू ख्रिस्त असं का म्हणतो तुम्ही आपल्या पापात मराल? कारण मी तो आहे. मी तो आहे. तो म्हणजे कोण? मी तारणार आहे, मी क्षमा करणार आहे, मी तुम्हाला वाचवणार आहे, मी तुम्हाला तारण देणार आहे, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे, मी तुम्हाला तुमची भूक भागवणार आहे, मी तुमचे अश्रू पुसणार आहे, मी तुम्हाला मरणातून वाचवणार आहे. मी तो आहे असा विश्वास तुम्ही जोपर्यंत धरत नाही तुम्ही आपल्या पापात माराल. आज तरुण तरुणीनं, माता पितानं संदेश ऐका. हॅलो, तुम्ही येशू ख्रिस्ताला, येशू तो आहे. कोण आहे तो? येशू देवाचा पुत्र आहे. येशू माझा तारणारा आहे. येशू मला जीवन देणारा आहे. येशू ख्रिस्त मला सर्वकालिक जीवन देणार आहे. येशू मला पापाच्या दलदलीतून बाहेर काढणारा, आजारातून बाहेर काढणारा, मरणातून बाहेर काढणारा, कुसंगतीतून बाहेर काढणारा असा येशू आहे. तो यावे इरे पुरवठा करणारा, यावे क्षमा माझ्यावर राहणारा, यावे निझी मला विजयी देणारा, यावे राफा आरोग्यदाता, यावे सिडकिन्नो, यावे, हे सगळे त्याची नावं आहेत. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना तो संवाद साधतो, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा पुरवठा करतो. काळजीपूर्वक ऐका. जुन्या काळात परमेश्वरानं अब्राहमाला दर्शन दिलं, इसाकाला दिलं, याकोबाला दिलं, नोहाला दिलं. हॅलो, वेगवेगळ्याला दर्शन दिलं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ते पुष्कळ वर्ष जगलेत.
त्यांना पुष्कळ आयुष्य लाभलं, आशीर्वाद लाभले, त्यांचे वंश वाढले. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्तानं देखील प्रत्येक व्यक्तीला, अंधळ्याला पण दर्शन दिलं. त्याला पहिल्यांदा त्याचे डोळे उघडले आणि त्या अंधळ्यानं पहिल्यांदा कोणाला पाहिलं असेल तर येशूला. आडावर जाऊन दुपारच्या वेळेला शंभरोनी स्त्रीला दर्शन दिलं. तिनं पण येशू ख्रिस्ताला नंतर कासं नाव ओळखलं. जो कुष्ठरोगी त्याच्याकडे आला, पालता पडला, स्पर्श झाला, त्याला येशू ख्रिस्ताने नव्या करारात प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक व्यथा, व्याधी, प्रत्येक परिस्थितीमध्ये जाऊन येशूनं दर्शन दिलेलं आहे आणि त्याला त्यातून मुक्त केलेलं आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे की प्रियजनांनो, आज तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलं आहे काय की तो येशू आहे. तो येशू देवाचा पुत्र आहे. तो मला पाप क्षमा करणारा, मला व्याधीमुक्त करणारा, मला तारण देणारा, मला जीवन देणारा, माझा वंश वाढवणारा, माझं घर उभा करणारा, मला सार्वकालिक जीवन देणारा येशू आहे. येशू ख्रिस्ताकडे बघताना तुम्ही फक्त माझं ताप घालवणारा, मला पैसे देणारा, माझं चांगलं करणारा असंच जर बघत असाल तर प्रियानो, जे मुळात मूळ करून बसलेलं जे पाप आहे, ज्याची क्षमा होणं गरजेचं आहे, जे पाप आम्हाला मरणाकडे नेतो, जे पाप आम्हाला स्वर्गामध्ये जाण्यापासून अडवतं, त्याची जर क्षमा झाली नाही तर प्रियानो, आम्हाला पृथ्वीवर सगळ्या गोष्टी मिळतील. कदाचित एक पापी पण 100 वर्ष जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. एखादा अपराधी पण पुष्कळ पैसे मिळवू शकतो. पुष्कळ तुमचे वंश वाढतील. पण तुमच्या आणि माझ्या आत्म्याचं जर तारण झालं नाही आणि आमचा आत्मा मरणानंतर जर प्रभूकडे गेला नाही तर काय लाभ. म्हणून वचन काय सांगतं, मनुष्यानं सर्व जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवन कुठून स्टार्ट होतं? आईच्या गर्भाशयातून नाही. तो एक जन्म आहे. ही देवाची इच्छा आहे की देवानं तुम्हाला या पृथ्वीवर आणण्यासाठी आईच्या गर्भाशयातून हा मार्ग पृथ्वीचा निवडला. परंतु देवाच्या पवित्र स्थानी, देवाच्या स्वर्गात जाण्यासाठी येशू ख्रिस्त हा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मी आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जात नाही. म्हणून तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त फक्त फायद्यापुरता, आजार घालवण्यासाठी, आपलं भरभराट होण्यासाठी त्याला वापरू नका. आणि तेवढा वापरला आणि आता कुलुपाच्या आत ठेवला. आठवड्याला 6 दिवस बायबल कुलपाच्या आत आणि मग रविवारी चर्चला घेऊन येणं नाहीये. स्वतःला 6 दिवस जग 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 आणि 7व्या दिवशी इथं येणं. रोज स्वतःला देवाच्या हाती द्या. उठल्यानंतर धन्यवाद द्या, अंघोळ पाणी आटवा, सकाळी उठून हे शास्त्र वाचा, प्रार्थना करा, मग टेबलाजवळ जाऊन काही घासभर खायचं असेल तर खा. ते अन्न नंतर खा, पहिल्यांदा हे अन्न खा. कारण हे वचन जीवन आणि आत्मा आहे. याच्यामध्ये येशूचा श्वास आहे, याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. हे वाचून जेव्हा बाहेर जाल ना, कोणी तुमच्या पुढं अडखळण ठेवणार नाही. आपोआप निघून जातील. तंत्रमंत्र, जादूटोना, चेटकी काही तुमच्यावर चालणार नाही. प्रिय विश्वासर बहीण भावानो, तुम्हाला वचन ऐकायला, पास्टरांचं ऐकायला बरं वाटतं, परंतु वचन ऐकून ते श्रवण करून कृतीत घ्या. येशू म्हणतो, मी तो आहे, मी त्याने पाठवलेला देवाचा पुत्र आहे. तो मला जे सांगतो ते मी करतो, त्याने मला जे दाखवलं ते मी करतो. येशू ख्रिस्ताला पित्यानं पाठवलं होतं. कशासाठी? योहान 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो,
त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केलेली आहे. ही प्रीतीमध्ये कृती आहे. येशू ख्रिस्त जगाला लाभलेला आहे. तो येशू आज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची कृपा आज उपलब्ध आहे. तारण साधून घ्या. पश्चातापाची कृती बाप्तिस्म्याची घ्या. नव्या जीवनाचा अनुभव घ्या. येशूला ओळखा की येशू तू आहेस, आहेस रे बाबा, आहेस. माझं जे हरवलं ते मला तू देतोस. मी हरवलं होतो, मला तू शोधलंस. माझी लेकरं हरवली होती, तू तारण पावलीस. माझं घर नाशात गेलो होतो, तू वाचवलंस. अरे पुष्कळ कार्य येशूने तुमच्यासाठी केलेलं आहे. धावत यायला पाहिजे मंडळीमध्ये. बरेचदा आज आम्हाला आळस झालेला आहे, विसर पडलेला आहे. आजारातून, पापातून, व्यसनातून, मरणातून आम्ही वाचवल्याचा. कामापुरता मामा, ताकापुरती आजी. नाही नाही, जीवन टिकून राहणार. म्हणून येशू म्हणतो आता मी जातो, बस झालं तुमचं. मी जिकडे जातो तिकडे तुम्हाला येता येणार नाही. का? कारण तुम्ही अजून पापामध्ये आहात. अजून माझं ऐकावयाला जड झालेला आहात. अजून माझ्या मंदिरात यायला कठीण झालेला आहात, आळशी झालेला आहात. आज हा संदेश ऐकण्या बहीण भावानो, आळस, कठीणता, कठीणपण, जगिक स्वभाव सोडून द्या. येशू ख्रिस्तानं जेव्हा जेव्हा म्हटलं ना, त्याच्या मुखातून एक चांगला शब्द आलेला आहे. येशू म्हणतो या, या म्हणजे पाहाल. त्या दोन शिष्यांना काय म्हणाला? प्रभू, आम्ही योहानाचं ऐकलं की तू जिवंत देवाचा कोकरा आहेस. येशू, सूप तुझ्या हातात आहे. तू गहू पाकडणार कोठारात, गहू आणि भूसागणीनं. येशू तू कुठे राहतोस? या, या म्हणजे पाहाल. आजही देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. येशूकडे या म्हणजे तुम्ही पाहाल. येशूला पाहाल, येशूचा खजिना पाहाल, येशूचा स्वर्ग पाहाल, येशूचे लोक पाहाल, येशूचा अद्भुत चिन्ह चमत्कार पाहाल. प्राइज द लॉर्ड. आम्ही यायलाच उशीर करतो. मग भक्तीतला आनंद मिळत नाही, कारण भक्तीत आम्ही नाहीये. साक्ष घडून पण आम्ही आनंदानं देत नाहीये, म्हणून देवाचं उपकार स्मरण होत नाहीये. आम्हाला लाभ होऊन पण अर्पण देवाला देत नाही. आमचं वार्षिक फी अडकली, सभासद फी, दशांश आमचा कुठं तर 50-100 दिला तर दिला, नाही तर नाही. कुठं 5 रुपये टाक, 10 रुपये टाक, काय उगून येणार तुमच्याकडं? काळजी बरं काय का जगातले लोक आज का आशीर्वादित आहेत? का अनेक मंडळ्या देवाकडे वळत आहेत, आशीर्वादित होत. त्याला कारण ते उपासना करणारे, वेळेत उपासना करणारे, वेळेत अर्पण देणारे आणि वेळेत देवाकडे ते वळलेले लोक आहेत, वळलेले आहेत. एक तो मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला मनुष्य अमेरिकेत बसून त्यांना आवाज उठवला. अभिजित दिपके, IT सेक्टर मधला मनुष्य, साध्या कुटुंबातला. जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण आलं, या भारतामध्ये आज आम्हाला पाहायला मिळतं अनेक प्रकारचं लेकरं अभ्यास करतायत आणि पेपर विकले जात आहेत. मुलांचं आपल्या भवितव्य अंधारात आहे. चीड निर्माण झाली आहे तरुणांमध्ये, भ्रष्टाचारामध्ये, अनेक गोष्टीमध्ये. आणि मग एक अभिजित दिपकेनी जेव्हा आवाज अमेरिकेतून भारतासाठी उठवला की हे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी जर असं करत आहे, त्यांना काय करा, निलंबित करा. प्रियजनांनो, एका मनुष्याने आवाज दिला, कारण त्यांना क्षमा करा. जी आपला देश हा लोकशाहीवर चालतो. आपल्या देशाचे स्तंभ आहेत. किती स्तंभ आहेत कुणाला माहिती आहे का? लोकशाहीचे किती स्तंभ आहेत? कोण हात वर करून व्यवस्थित सांगेल का? सांगा, पहिला स्तंभ काय आहे लोकशाहीचा? वकील साहेब, 3 स्तंभ आहेत. थांबा, किती स्तंभ आहेत? पहिला स्तंभ, एक जण वकील साहेब सांगा. उभा राहा, देशाचा आदर म्हणून. लोकशाहीचा स्तंभ पहिला कुठला आहे? आपल्या देशाचं संविधान कोणी लिहिलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. इतरांनी मदत केली, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे भारताचं संविधान लिहिलं. प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक जाती धर्मासाठी त्यामध्ये अधिकार दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत. ती कुणावर अन्याय करत नाहीत. आणि या लोकशाही देशाला संविधान आहे, संविधानावर देश चालतो. परंतु आज काय झालेलं आहे माझ्या प्रियानो?
आपलं स्वातंत्र्य हिरावून घेण्याची वेळ आलेली आहे. भाषण स्वातंत्र्य आहे, आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे, आपले विचार प्रकट करण्याचे आहे, देव म्हणून योग्य त्या देवाला स्वीकारण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, सुवार्थ सांगण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु आज हिरावून घेतलं जातं. माझ्या प्रियानो, ह्या दुःखाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमचा संघर्ष कुठं आहे? घरात. जी भाकरी करून देते ना तिचाच गळा पकडतात, ज्या आई वडिलांनी जन्म दिला ना त्यांनाच ढकलून देतात. संघर्ष घरात करू नका हो. आई वडिलांचा आभार माना, जन्म दिला, शिक्षण दिलं, अन्न दिलं, वस्त्र निवारा दिला, आई वडिलांचा आभार माना. त्या बायकोनं तुमच्या पोरांना जन्म दिला त्याचा आभार माना. तुमच्या मुलांची काळजी घे, ते आभार माना, तिचं कधी रोज माना. नवऱ्यांचा पण आभार माना, रिस्पेक्ट करा, राबून येतात, तुम्हाला पैसे देतात, तुमचं घर चालवत, आभार माना. घरात संघर्ष नको, घरात प्रीती पाहिजे, घरामध्ये ऐक्य पाहिजे, घरामध्ये क्षमाशीलता पाहिजे, ते घर टिकतं. मदर टेरेसा म्हणतात, फॅमिली प्रेज टुगेदर, प्रेज टुगेदर, स्टेज टुगेदर. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं, एकत्र स्तुती करतं, ते घर टिकून राहतं. प्रेज द लॉर्ड. भायक साहेब, आम्ही पण एकत्रच सगळं आमचं चाललंय. टीव्ही बघायला बसलो की सगळे शांत मध्ये एकत्र बसतो, सिरियल बघतो एकत्र, नोटा मापायला एकत्र बसतो. आम्हाला जेवायला मटण आणलं की आम्ही दारं खिडक्या बसून एकत्र. हे एकत्र ऐक्य टिकणार नाहीये. प्रार्थनेला एकत्र बसा, भक्तीला एकत्र या, एकमेकांच्या गोष्टी, लेकरांच्या विषयी बोला. मुलीचं काय करायचं, मुलांचं काय करायचं, मंडळीबाबत आम्ही काय करूया, गरिबांसाठी, अनाथ पोरक्या, विधवांसाठी, देशासाठी, राज्यासाठी आपण काय लागतो का नाही करावं लागतं. मी सकाळी आज फिरायला निघालो होतो, काही लोक हातात फावडानी ते खोरं घेऊन या लाईनचे सगळे झाडांना ते आलेली सगळं घाण कचरा काढत होते. ते काही कुठले कामगार नव्हते, स्वइच्छेनं आपली नदीला काही संघटनांनी जाऊन, काही पैलवानांनी जाऊन परवा सगळं किंजाळ काढलं. आपण संघटित होण्यासाठी, फक्त मारामारी, मोर्चा यासाठी नाही, समाजहिताच्या गोष्टीसाठी आम्ही संघटित झालं पाहिजे. बरेचदा तंबाखू निर्मूलनचा दिवस असतो, बऱ्याचदा बाकीचे काय असतात, आपण मंडळी म्हणून, चर्च म्हणून एकत्र येऊन एक रॅली काढायला पाहिजे. रक्तदानाची शिबिर असतील, आम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी करायला पाहिजे, पण डोक्यात यायला पाहिजे ना. संघटना हल्ला करण्यासाठी नसते, संघटना देशहितासाठी असते. प्रेज द लॉर्ड. आणि त्या एकट्यानं 6 जूनला इंडियात प्रवेश केला. लाखो तरुण, करोडो तरुण नोकऱ्या वाचवण्यासाठी, लेकरांना वाचवण्यासाठी. 26 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत पेपर फुटल्यामुळं. ज्यांचं दुःख आहे ना त्यांना समजतं. पण आज अनेक गोष्टी कठीण झालेल्या आहेत आपल्या समोर. कालपासून दाढी आणि केसाची कटिंगचे पण रेट वाढलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. सावध राहा, सगळी महागाई खूप वाढणार आहे. पैसे जपून वापरा, जपूनच वापरा, आयुष्य जपून वापरा. गॅसचे दर बघा, अनेक दर वाढलेले आहेत. आपण काय करतो, चैनीसाठी पैसे सगळे वापरतो. म्हणून काय सगळं चिंगूसपणानं पण राहायचं नाही. हॅलो, जिथं लागतं तिथं वापरा, वापरा योग्य पैशाचा योग्य ठिकाणी. हे बाई, पालकांना सांगितलं आता काही नाही, थंड पाण्याची पट्टी घे, तुला ताप आल्या दवाखान्यात जाऊ नकोस. तिला थंड पाण्याची पट्टी ठेवायची नसती. थंड पाण्याची पट्टी ठेवून बघा, नाही ताप कमी आला तर डॉक्टरकडे औषध गोळ्याला जा. तुम्ही म्हणू नका एखादं लावता का बघा. तो म्हणतोय हा मग जरा थांबा, लावतो, 1 का 2 लावतो. डॉक्टरना उपचार करू देण्यात बसून. हॅलो, येशू म्हणत आहे मी तो आहे. हे तुम्ही ओळखाल तर, नाही ओळखाल तर तुम्ही आपल्या पापात मराल. येशूने असं का म्हटलं? योहान कुरुशवर्तमान, येशूने असं का म्हटलं बघा. योहान कुरुशवर्तमान याचा 5वा अध्याय आणि काही वचन मी वाचतो. योहान 5
त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू यरुशलेमास वर गेला. यरुशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे होते, त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणतात. त्याजवळ 5 पडव्या होत्या, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुले मोठा समुदाय पडलेला असे. तो पाणी हलण्याची वाट पाहत असे, कारण देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे. आणि पाणी हलवल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणता रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे दुखणेकरी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळले असताना मला तळ्यात सोडायच माझा कोणी मनुष्य नाही आणि मी जाता इतक्या दुसरा कोणीतरी येतो. येशूने त्याला म्हटले, ओठ, आपली बाज घेऊन चालू लाग. तेव्हा तो मनुष्य तात्काळ बरा झाला, आपली बाज उचलून चालू लागला. काळजी बरं काय का? येशू ख्रिस्ताची भेट बेतसैदा तळ्याजवळ एका 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याची झालेली आहे. आज येशू ख्रिस्त तुमचं दुखणं, तुमचा आजार किती वर्षाचा असू दे, तुमचं पाप किती जुनं असू दे, तुमचं व्यसन किती दिवसापासून असू दे, आज जर तुमची इच्छा असेल की मला याच्यातून बाहेर पडायचंय, मला ही कुसंगत नकोय, मला हे चुकीचे मित्र नकोय, मला तिचा नाद नकोय, मला या गोष्टी नकोय, तुमची इच्छा असेल तर येशू काम करतो. प्राइज द लॉर्ड. आज बरेच आजाराची कारण, हॅलो सिस्टर, आजाराची कारण पाप आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. आज स्वतःचं परीक्षण करा. पहिला प्रश्न येशू आज तुम्हाला या संदेशामध्ये विचारत आहे, मी तो आहे ज्याने मला या भूतलावर तुमच्या पापांची क्षमा करावास, तुम्हाला हरवलेला शोधावास पाठवलेला आहे. तो मी आहे हे तुम्ही ओळखलं आहे काय? मी तो आहे तुम्ही नाही ओळखाल तर तुम्ही आपल्या पापात मराल. आज माझ्या बहीण भावानं येशू प्रभू आहे हे तुम्ही ओळखलं आहे काय? येशू ख्रिस्त तारणारा देव आहे तुम्ही ओळखलं आहे काय? येशू ख्रिस्त तुम्हाला आरोग्यदाता हे ओळखलंय काय? येशू ख्रिस्त तुम्हाला नवीन जीवनाचा अनुभव देतो ओळखलाय काय? येशू ख्रिस्त तुम्हाला या जगाच्या सगळ्या गोष्टीतून सोडून तुम्हाला नवीन उत्पत्ती बनवतो ओळखलं आहे काय? हॅलो, फक्त येशूला कामापुरता मामा ताकापुरती आज्याचं वापरू नका. 38 वर्ष दुखणेकरी पडलेला आहे. प्रभू म्हणतो, तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? तो म्हणतो, प्रभू असून काय करू? पाणी उसळतंय, देवदूत उतरत्यात, सगळे बरे होऊन जातात, मी घसटत जातोय, 12 वाजता का असना जातोय, तेवढ्या संपलेली असते आराधना. काय करू? मला होतच नाही. प्रभू म्हणतो, रात्री लवकर झोप, सकाळी अन्न पाणी नाश्त्याची काही विचार करून उपवास धर, रविवारी निश्चय कर. बायकोला म्हण, मी निघालो बघ, पोरांना सांगा मी निघालो बघ, जायचं बघा. निर्णय तुमच्या हाती आहे. आम्ही बाजल्यावरून उठवतच नाही हो. 10-11 वाजलं तर आम्ही बाथरूम मध्ये घुसतच नाही हो लवकर, कपडे घालतच नाही लवकर, मग 12च वाजणार. मग तो पण 12 वाजवतो सैतान. हॅलो, तुझी इच्छा आहे काय? प्रभू इच्छा आहे, पण मला उचलायला कोण नाही. येशूचं काम बघा. येशू म्हणतो, उठ, मी तुला सांगतो, उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. बरा झाला, वेळ कमी आहे, काळजीपूर्वक आहे का? बरा झाला. आणि बरं झालं तो कुठं गेला बघा? बरं झाल्यावर कुठे गेला तो? आता तो कुठे गेलाय बघा. 10वं वचन. त्या दिवशी शब्बात होता, यावरून यहुदी बरे झाल्या मनुष्याला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलले तुला योग्य नाही. त्याने त्यास उत्तर दिले, ज्याने मला बरं केले त्यानेच मला सांगितले आपली बाज उचल. त्याने त्याला विचारले, बाज उचलता ज्याने तुला सांगतो मनुष्य कोण आहे? अजिबात ओळख झालेली नव्हती. हॅलो, तो कोण आहे? बरे झाल्या मनुष्याला ठाऊक. पालक साहेबांनी हात ठेवून प्रार्थना केली बघा, कुणी बरं केलं कुणाच ठाऊक. येशूची ओळख व्हायला पाहिजे, फक्त पास्टरांची ओळख नको. पास्टरांच्या हाताचा स्पर्श महत्वाचा नाही, देवाचा स्पर्श घ्या. प्रेज द लॉर्ड. पास्टरांचं ज्ञान महत्वाचं नाही, देवाचं दैवी ज्ञान घ्या, ते शास्त्रामध्ये आहे. फक्त पास्टरांच्या संदेशावर, रविवारच्या बिर्याणीवर अवलंबून राहू नका. रोज हे किचन तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. कोण आहे? यहुदी विचारतात, कशाला बाजू उचललीस? कशाला चर्चला गेलास? आज तिकडे जायचं होतं की, आज इकडे जायचं होते की? लय भारी गोड गोड बोलतात मित्र. बायको गेली ना, तिला जाऊ दे, तू थांब की, आपण इकडे जाऊ की.
आपण तिकडे जाऊ की. माझी कधी तर सटकते. माझं तुमच्यावर प्रेम आहे, मग मी बायकोला नवरा कुठे आहे, नवरा म्हणतो तुमच्या बायको कुठे आहे, आई वडील कुठे आहे. मला कधी कधी मग दुःख वाटतो. अरे 6 दिवस जगात जा ना, कष्ट कर, काम कर, घराकडे लक्ष दे. 7वा दिवस तर इथे या ना शब्दात दिवशी आभार मानायला. आणि हे लोक कुरकुर करायला, कशाला बाजू उचललास, कशाला बरं झालास. ही जग असंच आहे. तुम्ही आणि मी पापात पडावं हे जगाची इच्छा आहे. मरावं, उचलायला बसलेत ते. ओळखा जगाला. 14 वचन वाचा. त्यानंतर त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले की येशूला तो भेटला. कोणाला भेटला सिस्टर? कुठे गेला तो? कुठे गेला? मंदिरात गेला. बरा झालेला कुठे गेला? लग्न झालेला कुठे गेला? बाप्तिस्मा झालेला कुठे गेला? समर्पण झालेला कुठं आला? मी मगाशी विचार करतो तो जोडी अजून कुठं आली नाही. समर्पण तेवढं मोठं घातलं. मला काळजी आहे प्रत्येकाची. बाप्तिस्मा झालेले अजून 3 आले, 2 कुठं आहेत? मला काळजी आहे. नाही झालं समर्पण, झाला बाप्तिस्मा, झालं लगीन आमचं. पाळसाहेब बाय बाय. कुठली फी घेत नाही मी कशाकडून, कोणाकडून घेतोय काय? हे व्यावसायिक आमचं नातं नाही आहे, हे आध्यात्मिक नातं आहे, मर्यादा आहे. इकडे लक्ष द्या. आणि म्हणून समर्पण केलं म्हणजे तुमची जबाबदारी, माझी जबाबदारी संपली नाही. समर्पण केलेल्या बालकासहित आई वडिलांनो मंडळीतील उपासना करा, लेकराला वचन शिकवा. बाप्तिस्मा झालेल्या तरुणांनो परमेश्वराच्या आराधनेमध्ये भाग घ्या. आज परमेश्वर तुम्हाला या प्रभू भविष्यात भाग घेण्याची संधी देत आहे. आता मंडळीचं तुम्ही सभासद नाही, ख्रिस्ताचे अवयव बनलेला आहात, प्रभूचे शिष्य बनलेला आहात, हे विसरू नका. लग्न झाल्यानंतर उभयताना परमेश्वराच्या सानिध्यामध्ये फलद्रूप होण्यासाठी, भोगवत होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलावित असतो. पण बरेचदा आम्ही फक्त विधीपुरते चर्चमध्ये येतो आणि विधी झाला की आम्ही जगामध्ये. आज त्या सगळ्या आई वडिलांना मी सांगत आहे, फक्त मुलांच्या विधीसाठी मंडळीत येऊ नका. जन्मापासून मरेपर्यंतचे सगळे विधी पालकालाच करायचे, विसरू नका. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात जायचंय की नाही? कोणाकोणाला जायचंय स्वर्गात? काही लोकांनी हात वरती केला नाही, बघूया. मी विचार करतो प्रभू माणूस स्वर्गात जातोय का नाही कसं समजायचं. बरं झालं असतं मेल्यास तो असा गेला असता तर आम्ही गेलं स्वर्गात. प्रभू मग अडचण काय म्हटला माहिती आहे का? प्रभू मी तसं पण करणार होतो, मेल्यानंतर असं घेणार होतो म्हटला. ऐका, प्रभूने मला असं काय सांगितलं, घेणार होतो मी. पश्चाताप बाप्तिस्मा झालेल्या असं घेणार होतो, त्याचा आत्मा तुमच्या देखत घेणार होतो. पण प्रॉब्लेम कुठं होतोय म्हटला प्रभू, मग ज्यांनी पापात मेले मग त्यांना खाली नेल्यानंतर मग सगळे मला दोष देतील, हे का नाही? मग म्हणतील मग ह्यानं हे केलं तर चांगलं, ते चांगलं केलं तर ते चांगलं केलं तर. मग त्याला नरकात पण जागा तिथे पण आहे म्हटला. सैताने केल्या, ज्यांनी पश्चाताप केला नाही, पाप कबूल केलं नाही, ईश्वर प्रभू आहे म्हणून स्वीकारलं नाही. म्हणून प्रभून काय केले? प्रभू म्हणतो शरीर मातीत जातं पण आत्मा तारण पावल्याला मी वरती घेतोय. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू म्हणतो मी जेव्हा येईन तेव्हा जो समुदाय प्रभूमध्ये झोपी गेलाय तो उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, प्रभू आहे. आज इथं काय झालं? 38 वर्षाचा दुखणेकरी बरा झाला, पण बरं झालं तो चर्चमध्ये गेला. येशू त्याला काय म्हणतो बघा. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले, पहा तुम्ही बरा झालेला आहात. तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको. इकडे लक्ष द्या. येशू ख्रिस्ताने 38 वर्षात दुखणेकरला बरं केलं. येशूची जबाबदारी तिथं संपली नाही. बरं झालं. पाप आजारातून मुक्त झालेला मनुष्य उपासना घरात गेला आणि खऱ्या अर्थानं त्याला येशूची ओळख तिथं झालेली आहे. चर्च ही देवाची ओळख करून देतं. चर्च हे पवित्र आत्म्याची तिथं ओळख होते. चर्च मध्ये देवाची शिकवण मिळते. हॅलो, मीटिंग मध्ये चमत्कार होतात. व्हीलचेअरवरून लोक उठतात, स्टेचरवरून उठतात, अँब्युलन्स मधून उठतात. बरं आहे, चमत्कार होतात, नाही असं नाही. येशूच्या नावाने रोगी बरे होतात. पण मंडळी जेव्हा येतात ते रोगी पाप क्षमा पावलेले, तेव्हा देव त्यांना
काय करतो? शिकवण देतो. काय याला शिकवण मिळाली? पहा, तू बरा झालायस, आतापासून पाप करू नको. मग पाप केलशी पुढे तेवढं सांगितलं नाही. काय म्हटलंय? पाप करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. लक्षात ठेवा, जर तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतलाय आणि आता प्रबोधनात भाग घेणार आणि इथून बाहेर गेल्यानंतर आणि काहीतरी प्रभूचा प्याला आणि जगाचा प्याला, तो प्रसाद हे खा, हिथं पी, तिथं पी, जरा मळ, जरा हे कर, लक्षात ठेवायचं, त्याला जबाबदार पालक नाही, देव नाही, त्याला जबाबदार आई वडील पण नाही, तुम्ही आहात. एकदा का पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्ही प्रभूचा प्याला ते रक्त म्हणून घेतो की येशू तू माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहेस, येशू ही भाकर तू आपलं शरीर माझ्यासाठी दिलेलं आहेस. हॅलो, ती भाकर आम्हाला जीवन देते, ते रक्त आम्हाला लाल पापांची क्षमा करतं. काळजी प्रकारे ग, हा विधी पवित्र आहे आणि विधी पाळण्यामुळं आमच्या जीवनामध्ये कुठला व्याधी येत नाही. आणि आम्ही हे विधी पाळून पण बाहेर जाऊन जीभ रंगवत असेल, दात रंगवत असेल आणि काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असेल तर लक्षात ठेवा, बायबल सांगतं करशील तर तुझं पूर्वीपेक्षा वाईट होईल. म्हणून पेत्राच्या पत्रात लिहिलेलं आहे, देव ज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यानंतर पुन्हा त्यात गुंतून त्याच्या अधीन झालं तर त्याची अवस्था ओकीकडे परतलेल्या कुत्र्यासारखी किंवा अंग धुतल्यानंतर गाळात लोळायला गेलेल्या डुकरांसारखी होते. हॅलो विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. येशू म्हणतो मी तो आहे. कोण तो? येशू देवाचा पुत्र आहे, तो तारणारा, तो मुक्तिदाता, तो क्षमा करणारा, तो जीवन देणारा, तो आयुष्य वाढवून देणारा, तो व्याधीमुक्त करणारा, तो हाताला यश देणारा, तो तुमचा वंश वाढवणारा, तुम्हाला भरपाई मिळवून देणारा, तुमचे अश्रू पुसणारा, तुम्हाला सर्व बाबतीत तुमचं हित करणारा, कल्याण करणारा, सार्वकालिक जीवन देणारा येशू आहे, हे ओळखा. एकदा रात्रीच्या वेळेला निकदेम नावाचा म्हातारा मनुष्य येशू ख्रिस्ताकडे आला आणि म्हणतो रात्रीचा येऊन, गुरुजी आपण पण देवापासून आलेले शिक्षक आहात. शिक्षक हे मी ओळखलंय का? तुमच्या हातून जी चिन्ह होतात ना, देव त्याच्यापाशी असल्याशिवाय होणार नाहीत. ह्याचा गोड गुलाबी गैरसमज काय आहे? ह्यो निकदेम शिक्षक होता, ह्याला येशूला काय कसं ओळखलंय ना, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. आणि दुसरी एक गोष्ट कबूल काय करतो की देव तुझ्याच बरोबर असल्याशिवाय होत नाही. येशू त्याला म्हणतो, निकदेमा निकदेमा, अरे तू मला खरं ओळखलं नाहीस. स्वर्गाच्या नव्यानं जन्मल्या वाचून स्वर्गाचे राज्य निकदेमा पाहता येत नाही. हॅलो काळजी बरं काही का? येशू ख्रिस्ताने निकदेमाला काय संदेश दिला? आज तुम्हाकडे ती गोष्ट येत आहे. येशू का म्हणतो मी तो आहे ते ओळखा. काही लोकांनी येशूला वेगळ्या पद्धतीने ओळखलं. आज देखील तुम्ही येशू ख्रिस्ताला पूर्ण ओळखलेले नाही, म्हणून काही जणांच्या जीवनामध्ये भीती आहे, तणाव आहे, भविष्याची काळजी आहे, अनेक समस्या आहेत. माझ्या जीवनामध्ये मी ख्रिस्ती कुटुंबातून होतो पण येशूला ओळखलं नव्हतं. पण जेव्हा शास्त्र वाचायला चालू केलं, गुडघ्यावरून प्रार्थना करू लागलो, मंडळीमध्ये भाग घेऊ लागलो, सुवार्ता गाजवू लागलो, प्रार्थना कळवण करू लागलो, मी येशूला ओळखलेला आहे. आणि त्यामुळं आजाराची भीती, मरणाची भीती, भविष्याची चिंता, जगाच्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर गेलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने माझ्यासाठी आकाश कपाट उघडलेलं आहे, परमेश्वर माझ्यासाठी दार उघडलेलं आहे. जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा म्हणतो, प्रभू या मातेला तो आरोग्य दे, या बंधूला आशीर्वादित कर, या कुटुंबाला तारण दे. माझ्या प्रार्थना प्रत्येकासाठी लाभाच्या आहेत प्रियानो, कारण माझा विश्वास आहे की माझा येशू काल आज आणि युगाने सारखाच आहे. तो माझी प्रार्थना ऐकून या बंधूला आरोग्य देईल, या बहिणीला आशीर्वाद देईल, या कुटुंबाचं तारण करेल, अशा आत्म्याने मी प्रार्थना करतो. आणि म्हणून आज तुम्ही निरोगी निर्दोष आशीर्वादित आहात. परंतु अजून ज्या लोकांनी मलाही ओळखलं नसेल आणि येशूला ओळखलं नसेल तर तुम्ही आपल्या पापात मराल. कोणी वाचवला नाही येणार नाही. त्या बहिणीनं मला म्हटले, साहेब तुमचे संदेश कडक असतात पण गोड, माझे सांत्वन करतात हो तुमचे संदेश, तुम्हाला भेटायचं आहे.
म्हटलं प्रॉब्लेम काय आहे, कधी या. नाही म्हटले, तिने मला एवढं लिहिलं व्हॉट्सअपवर. मी तिला खूप मार्गदर्शन केलं. मी म्हटलं तो मनुष्य कोण आहे जो तुला फसवत आहे? पालक साहेब, तो तुम्हाला ओळखतो, तो देवावर विश्वास ठेवतो, तो खूप चांगला आहे, पण त्यानं मला फसवलं. म्हटलं त्यानं फसवलं नाही, तू फसलीस. माझ्या प्रियानो, फसवणारे पुष्कळ आहेत. बायबल सांगतो स्त्री भुलून अपराधात पडली. आदाम भुलवला गेला नाही, हवा भुलवली गेली आणि ती फसली आणि तिनं नवऱ्याला फसवलं आणि सैतानानं दोघांना फसवलं. आज्ञा देवाशी मोडली, देवाला दुःख दिलं, फळ खाल्लं, आज्ञा मोडली आणि देवापासून दूर गेले. आणि इकडे लक्ष द्या, त्यांच्या जीवनात पाप आलं आणि पाप मरण्याकडे घेऊन गेलं. आज तुम्हाला संधी आहे या कृपेच्या काळामध्ये, एकमेकाला फसवू नका. फसवणाऱ्या मित्रांपासून, दुष्ट लोकांपासून सावध राहा. आज पश्चाताप करा, म्हणा येशू मी ओळखला आहे. निकदेमा, नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही तुला. मला फक्त गुरुजी मी चिन्ह करतो एवढंच तुला ओळखून भागणार नाही रे. तुला नव्यानं जन्मलं पाहिजे. आजचा संदेश एक 5 मिनिटं थांबतोय. येशूने निकदेमाला सांगितलं नव्यानं जन्मल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुला प्रवेश करता येणार नाही. निकदेम गुडघ्यावर असा रडला, म्हणला प्रभू प्रभू, मनुष्य पुन्हा कसा जन्मेल, आईच्या गर्भाशयात पुन्हा कसा जाईल? अरे बाबा तसं नाही रे. नव्यानं जन्मणे म्हणजे पाण्यापासून, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, सगळे समोर बघा, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय. पाण्यापासून जन्मणे म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणे. प्रभू येशू मला आता क्षमा कर, माझं पाप मी कबूल करतो, सोडून देतो. येशू मला क्षमा कर, मला नवीन जीवनाचा अनुभव दे. जसा शेतकरी बिया जमिनीत पेरण्या अगोदर मशागत झालेल्या जमिनीमध्ये ते धान्य मिठाच्या पाण्यात बुडवतो आणि पेरतो, म्हणजे जमिनीच्या खाली किडे त्याला लागू नये आणि चांगल्या लोंब्या पिकी यावं. माझ्या प्रियानो, पश्चाताप करणं म्हणजे स्वारी नाही, पश्चाताप म्हणजे पूर्ण पश्चाताप. जसा पेत्रानं पश्चाताप केला म्हणून येशूने त्याला पुन्हा क्षमा करून त्याला जबाबदारी दिली. यहुदा इस्करियोतनं पेत्रासारखंच पाप केलं, पण त्यानं पश्चाताप केला नाही, पस्तावा झाला. पस्तावा म्हणजे अरे 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 मी 20 रुपये 30 रुपये घेतलं आणि जीवनाच्या पुढाऱ्याला धरून दिलं. बाप रे, खूप मोठं मी पाप केलं, पाप केलं, पाप. घरात फेऱ्या मारल्या, पस्तावा पस्तावा पस्तावा. आणि काय केलं, ते पैसे नेऊन त्या लोकांकडे त्यानं परत दिलं. मी चूक केलेले. ते म्हणतात एकदा दिलं ते दिलं. तिथं जाऊन त्यानं पस्तावा केला. त्या लोकांनी ते फेकून दिलं आणि कुंभाराचं शेत विकत घेतलं. आणि त्यानं जाऊन काय केलं, फास लावून घेतला. तो पस्तावा आहे. बायबल सांगतं देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करतं, परंतु ऐहिकरित्या होणारे दुःख मरण उपजवतं. हॅलो, तुमच्या भावना आणि ऐहिक गोष्टीनं नुसता पस्तावा झाला. खरंच आज देव पास्टर कडक बोलले, पण चांगलंच बोलले, पस्तावा. आणि उद्या जाऊन तेच येर माझ्या मागल्या. उशिरानं उठायचं, बायबल वाचायचं नाही. रविवारी परत 12 वाजता 12:30 येणार. पुढच्या वेळेला तर मी असं ऐकतोय 12:30लाच. कसं पास्टर घेत नाहीत? काय झालं? येशूकडे यायला पाहिजे होतं त्यानं. तो येशूकडे येऊन पस्तावा केला नाही, पश्चाताप केला नाही. पेत्रानं नाकारलं 3 वेळा, पण रडला, इतका रडला की बापानं शेवटी स्वीकारलं. पश्चाताप करा. आई वडिलांकडे क्षमा मागा, नवऱ्याकडे क्षमा मागा चुकला तेव्हा, पास्टरांकडे, देवाकडे क्षमा मागा. पश्चाताप जीवनाकडे नेतो आणि पस्तावा पुन्हा तिथंच ठेवतो आम्हाला. दॅट इज सॉरी. ते सॉरी आहे. सॉरी म्हणायचं आणि परत डॅश डॅश मारी. सॉरी नॉट इम्पॉर्टंट, इट विल नॉट वर्क ऍट ऑल. काही परिवर्तन होणार नाही. निकदेमा पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोण जाणार नाही. पाण्याचा बाप्तिस्मा आणि पश्चातापाचा बाप्तिस्मा आहे, आणि अग्नीचा बाप्तिस्मा म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने निकदेमाला वाटत होतं फक्त शिक्षक आहे. नंतर निकदेमानं ओळखलं की येशू देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. त्या आडावरली स्त्री
माणसाला घाबरलेली, मला पाणी दे. आम्ही शंभरोनी स्वतःला कमी समजत होती. आणि तिथं येशूची वगैरे वगैरे संवाद झाला. आणि त्यानंतर काय केलं, तिनं घागर तिथंच टाकली. शेवटची 5 मिनिटं. आणि कुठे गेली, लोकांना सांगायला गेली. पण काय सांगितलं, जो मला भेटला, ज्यानं मला तारणाविषयी, ज्याने मला पवित्र आत्म्याविषयी, भक्तीविषयी सांगितलं, तो ख्रिस्त असेल काय. पुन्हा संशय आणि प्रश्नचिन्ह. काय म्हणते ती शंभरोनच्या लोकांना, तो ख्रिस्त असेल काय. आज चर्चमध्ये सगळं ऐकलं, खरंच हे पास्टर सांगतात पाप क्षमा आहे काय, बाप्तिस्म्याच्या द्वारे तारण मिळतं काय, स्वर्ग आहे काय, मरण नाहीसं होतं काय. आणि जर प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही तुमच्या पापात मराल. येशू पण म्हटलं नाही, आज मी पण तेच सांगतोय. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आम्ही येशू प्रभू आहे कबूल करत नाही, योहानाच्या पत्रात लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे, येशू प्रभू आहे हे जो कोणी कबूल मुखानं करतो, त्याच वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. येशू प्रभू आहे हे मुखानं कबूल करतो, त्याच वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे. बाईनं सगळं ऐकलं. देव आत्मा आहे बरं का, येशू सांगितले द्या, देव आत्मा आहे. उपासकांनी उपासना आत्म्यानं खरेपणाने केली पाहिजे. देव तरी खरे उपासक पित्याची उपासना आत्म्यानं खरेपणानं करतील. होय काय, होय काय, सगळं ऐकलं बाईनं, सगळं म्हटली. आणि मग ती म्हणते, मला माहित आहे मशिया येणार आहे, तो आम्हाला अजून सगळ्या गोष्टी सांगतील. बाई, तुझ्याजवळ हे बोलतोय तेच सांगतोय, मीच आहे तो. प्रेज द लॉर्ड. ती म्हणते, मग मला जीवन पाणी द्या, नवऱ्याला बोलाव. नवरा नाही. खरं बोललीस, 5 होते, आता आहे तो पण नाही. मी खरा 7वा सांगतोय, तो खरा पुरुष आहे, ऐक माझं. मग म्हणते, ह्याला कसं काय माहित, घागर टाकली गेली. खरं समजलंय तिला, पण आणि काय झालंय, आणि तिथं जाऊन शंभरनाथ म्हणते, ज्यानं मला देवाविषयी सांगितलं, आत्म्याविषयी सांगितलं, भक्तीविषयी सांगितलं, तारणाविषयी सांगितलं, माझं तर सगळं सांगितलं. मी कितीला उठतो, कितीला सुटतो, कधी कधी काय काय करतो. पळसाहेबांनी आज सगळं सांगितलं. मी काय मनकावडी आहे, मी देवाचा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. आज देव अनेकांशी बोललेला आहे. आज तुम्हीच तुमचं परीक्षण करा. आज तुम्ही येशूला ओळखलेला आहात काय. मला ओळखून काय फायदा होणार नाही तुमचा. मी पण एक तुमचाच आहे, बंधू आहे. पण ज्यानं मला ओळखलं आणि ज्याला मी ओळखलं तो माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तो आज तुम्हाला म्हणत आहे, मी तुझ्यावर प्रीती करतो, तू माझ्यावर प्रीती कर. मी तुझ्याकडे वळतो, तू माझ्याकडे वळ. माझ्या जवळ ये, मी तुझ्या जवळ येईल. अहो कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आज तो येशू तुम्हाला बोलावत आहे. शंभरोनी तिचं ऐकून आलेत. त्यांनी काय केलं, येशूचं वचन ऐकलं. आणि मग ते म्हणतात, आम्ही खचित ओळखलं आहे की हा जगाचा तारणारा आहे. आणि शंभरोन्यांचं तारण झालं. माझ्या प्रियानो, आज येशू ख्रिस्तानं हा संदेश सियोन मंडळीला दिलेला आहे. चला या, आपण आपलं परीक्षण करूया. आपण पुष्कळ वर्ष या मंडळीत आहोत आणि पुष्कळ वर्ष आम्ही शास्त्र वाचत आहोत, संदेश ऐकत आहोत. परंतु आज स्वतःला प्रश्न करून स्वतःचं परीक्षण करूया की मला पापात मरायचं आहे, त्याला पापावर मला विजय मिळवायचा आहे. मला येशूवर विश्वास ठेवायचा आहे का जगाने जगातल्या लोकांवर विश्वास ठेवायचा आहे. मला मरणाला सामोरं जायचं आहे का मला तारण साधून घ्यायचं आहे. डोळे बंद ठेवा. माझ्या प्रियानो, जीवन आणि मरण तुमच्या समोर आहे. डोळे बंद ठेवा. पश्चाताप करा. आज देवाचा अद्भुत संदेश तुम्हाकडे आलेला आहे. परमेश्वर म्हणतो, जीवन आणि मरण तुमच्या समोर आहे. जीवन आणि मरण तुमच्या मुखामध्ये आहे. तुम्ही जीवन निवडून घ्या. तुमच्या मुखामध्ये जीवनाचे शब्द असू द्या. बस झालं. पाप करणं, पापामध्ये राहणं, पापी लोकांबरोबर राहणं. राबा शकारा महालारी यंदाला राबा राना शकारा महालारी यंदाला राबा. दुष्ट संगत सोडून दे, सोडून दे. आज येशू ख्रिस्त तुला म्हणत आहे, तुलाच म्हणत आहे,
राबा शाकारा महालारी अंदाला राबा. तिने बहुतांना घायाळ केलेले आहे. तिच्याकडची वाट म्हणजे मरणाकडची वाट आहे. आजच देवाकडे वळ. आजच तो तुझा अपराध तुला दाखवत आहे. बस झालं मुखानं निंदा शिवीगाळ करणं. बस झालं. झऱ्याच्या एका छिद्रातून गोड आणि खारट पाणी नको. मिठाने रुचकर केल्यासारखं तुमचं बोलणं असू द्या. येशू म्हणतो मी तो आहे हे तुम्ही ओळखाल. न ओळखाल तर आपल्या पापात मराल. मी जिकडे जातो तिकडे तुम्हाला येता येणार नाही. प्रियजनांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताने संदेश आम्हाला दिलेला आहे यासाठी की आम्ही ओळखावं की येशू प्रभू आहे. आम्हासाठी एक संधी आहे. आम्ही हे ओळखावं की तो आहे, तो वरून आलेला आहे. आम्ही खालचे आहोत आणि जो वरून जो पडलेला आहे तो सैतान, तो आम्हाला अजून खाली नरकामध्ये नेण्यासाठी खेचत आहे. बस झालं, बस झालं. येशू म्हणतो माझ्याकडे वळ, मी तुझ्याकडे वळेन. क्षमा माग, मी तुला क्षमा करेन. पश्चाताप कर, मी तुला क्षमा करेन. प्रियाने, येशू चांगला देव आहे. तो पाप्यांना क्षमा करणारा देव आहे. येशू ख्रिस्त रोग्यांना बरं करणारा देव आहे. तो कृपेने तारण देणारा देव आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला नवा जन्म देतो. येशू ख्रिस्त तुम्हाला नवीन उत्पत्ती बनवतो. तुम्ही त्याचे स्वतःचे लोक होता. तुम्ही त्याची संतती होता. तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या होता. आणि मग पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही. मरणाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. आजाराची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. एकही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. आज येशू ख्रिस्ताना संदेश तुम्हाला दिलेला आहे. येशू म्हणत आहे माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या लोकांनो, मी तो आहे हे तुम्ही न ओळखाल तर आपल्या पापात मराल. 38 वर्षाच्या दुखणेकरला येशूनं बरं केलं. पण बरं झालं तो मंदिरात गेला. येशूने त्याला गाठून म्हटलं तू बरा झालायस, आतापासून पाप करू नकोस. करशील तर तुझं पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. आज प्रभू येशू ख्रिस्तानो हा संदेश ऐकणारा येशू म्हणत आहे तुम्ही बरे झालेला आहात. मी तुम्हाला क्षमा केलेली आहे. मी तुम्हाला तारण दिलेलं आहे. मी तुम्हाला नवीन जीवनाचा अनुभव दिलेला आहे. पुन्हा पाप करू नका. पुन्हा एकमेकावर लबाडी करू नका. पत्नीशी विश्वासू राहा. पतीशी विश्वासू राहा. मुलांनो, आई वडिलांशी विश्वासू राहा. मंडळी हो, देवाशी विश्वासू राहा. निकदेमाला समजलं नाही. तो म्हणतो येशू कदाचित फक्त शिक्षकच आहे. बरेच आम्हाला येशू आम्हाला समजत नाही. प्रियाने, येशू फक्त व्याधीमुक्त करणारा देव नाही. येशू ख्रिस्त जीवन देणारा देव आहे. त्याच्या ठाई जीवन आहे. ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. बायबल सांगते जितक्याने त्यानं स्पर्श केला ते बरे झाले. जितक्याने त्याला स्पर्श केला ते बरे झाले. निकदेमाला येशूने सांगितलं पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणी जात नाही. प्रियजनानं, तुम्हाला पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. बाप्तिस्मा जो विश्वास धरतून बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होतं. प्रियानं, पश्चाताप करा. पाप कबूल करून सोडून द्या. क्षमा मागा येशू ख्रिस्ताकडं. पुन्हा तेच पाप करू नका. कोणतंही पाप न करण्याचा निश्चय करा. खोटं बोलणं, लबाडी करणं, सेवकाविरुद्ध बोलणं, देवाला दुःख देणं, अविश्वासाचं जीवन जगणं नको. पाप मरण्याकडे नेतो. पापाचं वेतन मरण आहे. परंतु आज देवाचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. शमरोनी स्त्रीच्या डोक्यात येशू ख्रिस्ताने सगळं तिला सांगितलं. बाई देव आत्मा आहे. त्याच्या उपासकाने उपासना आत्म्यानं खरेपणाने केली पाहिजे. येशूने तिला तारणाविषयी सांगितलं, भक्तीविषयी सांगितलं, सार्वकालिक जीवनाविषयी सांगितलं. पुष्कळदा आम्ही मंडळीत येतो, पुष्कळ चांगल्या गोष्टी परमेश्वर आम्हाला कळवतो, आम्ही ऐकतो, परंतु आणि डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह, संशय. म्हणून ती शमरोनी लोकांस म्हणाली तो ख्रिस्त असेल काय? आज तुम्ही कसा विचार करत आहात? येशूविषयी काय विचार करत आहात? येशू आहे
जो असावयाचा तोच असणार, हे त्याचं नाव आहे. तो युगानुगाचा याजक आहे. तो तुझ्या मध्ये राहणारा ख्रिस्त आहे. तो इम्मानुएल आहे. शंभरोनी लोकांनी तिचं ऐकून येशूचं वचन श्रवण केलं आणि ते म्हणतात, आम्ही खरंच ओळखलं आहे की हा जगाचा तारणारा आहे. आज तो प्रभू येशू तुम्हाला म्हणत आहे, मी जगाचा खचित तारणारा आहे. हे तुम्ही ओळखलं आहे काय? योहानानं ओळखलं आणि त्यानं जगाला सांगितलं. नथानिएलनं ओळखलं आणि तो म्हणतो, तू देवाचा पुत्र आहेस. भूतानी ओळखलं. माझ्या प्रियानो, अनेकाने येशूला ओळखलं आणि त्यांना तारण जीवन मिळालं. आज तुमची परिस्थिती काय आहे? थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. पश्चाताप करा. आज 5 मिनिटं तुम्हाला प्रार्थना करण्याची वेळ मी देत आहे. जे अपराध असतील, जो आळस अज्ञान असेल, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या मनात, मुखात, डोळ्यात, शरीरात असतील, पश्चाताप करा. खरा पश्चाताप करा. येशू ख्रिस्त आज तुम्हाला पाहत आहे. त्यानं आज वचन पाठवलेलं आहे. पहा, येशू म्हणतो, मी दाराशी आहे. जो माझी वाणी ऐकून दार उघडतो त्याच्या आत मी जाईन. आज येशू तुमच्या हृदयात येत आहे. रबाशा करा महालारी. पश्चाताप करा. झोपेतून जागे व्हा. दार उघडा. येशू ख्रिस्तासाठी दार उघडा. येशूला म्हणा, येशू मला क्षमा कर. मी बोललो प्रभू मला क्षमा कर. मी चुकीचं वागलो प्रभू येशू मला क्षमा कर. क्षमा मागा. येशू मी आता तुझ्या बरोबर राहीन. मी मंडळीमध्ये राहीन. मी माझ्या कुटुंबावर विश्वासू राहीन. येशू मी तुझी सुवार्ता सांगेन. मी साक्षीचं जीवन जगेन. मी ओळखलं आहे की येशू तू तो देवाचा पुत्र आहेस. आणि मगच पाप तुमच्यातून निघून जाईल. क्षमा तुम्ही पावाल आणि जीवन तुमच्यामध्ये राहील. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. सर्वांनी गा. प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. सर्वांनी गा. आराधना आराधना. रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. पूर्ण मनाने अंतःकरणाने आराधितो तुला. आराधना आराधना. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या प्रिय पवित्र नामात आज हा सुसमाचार या प्रियजनाने राजा येशू ऐकला आहे, श्रवण केला आहे. आणि बापा येशू ख्रिस्त आमच्या देवा, आम्ही धन्यवाद देतो. ही जीवनाची वचनं पवित्र शास्त्रातून तो आज आम्हाला कळवली आहेस. यासाठी की येशू हा संदेश ऐकून आम्ही ऐकून सोडून न देता, माझ्या येशू ख्रिस्ता, आम्ही ओळखावं की तू देवाचा पुत्र आहेस. आम्ही कबूल करावं की येशू तू प्रभू आहेस. आम्ही अंतकरणात विश्वास धरावा की येशू देवाच्या आत्म्याने तुला मरणातून उठवला आहे. तू तारणारा आहेस, तू मुक्तिदाता आहेस, तू जीवनदाता आहेस. देवा प्रभू येशू, धन्यवाद देतो या प्रियजनांनी आज पाप कबुली करून सोडून दिलेला आहे, क्षमा मागितलेली आहे, नवीन निश्चयाने निर्णय केलेला आहे. हे राजा येशू, या प्रत्येकाला तू क्षमा केलेली आहेस विश्वास धरितो. प्रत्येकाला विश्वास तुझ्या कृपेनं तारणाचं कवच तू घातलेलं स्तुती करतो.
जे पश्चातापाचा बाप्तिस्मा ज्यांनी घेतलेला आहे त्यांना तारण टिकवून ठेवण्यास सहाय्य कर. ज्यांनी बाप्तिस्मा घेण्याचा निश्चय केलेला आहे त्यांना कृती करण्यास सहाय्य कर. प्रभेश प्रत्येकाच्या शरीरामध्ये आरोग्याने जीवन असू दे प्रभेश. जे चुकीच्या गोष्टीकडे वळले होते, जे चुकीच्या गोष्टी करत होते, त्यांनी आज येशू क्षमा मागितलेला आहे. मी मध्यस्थी करतो, येशू तुझ्या रक्तानं धुवून त्यांना शुद्ध कर. तुझ्या कृपेने त्यांना तारण दे प्रभू. प्रत्येकाच्या घरामध्ये तुझी शांती असू दे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला जीवन लाभू दे. सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. सर्व आदर आणि सन्मान तुला दे. आभारासहित प्रार्थना येशूच्या नावाने करतो नाही पिता. आमेन.